आज आहे आपला डे 3 गोवामध्ये आणि आम्ही जातो आहे रेंटल स्कूटीवर मॉर्चिन बीचकडे. सो जर तुम्ही येता आहे गोवाला आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या हिशोबाने फिरायचं आहे तर स्कूटी हा खरंच बेस्ट ऑप्शन आहे. फक्त काही इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. ते म्हणजे येताना तुमचं ID प्रूफ आणि ड्रायव्हिंग लायसन्स हे नक्कीच सोबत कॅरी करा, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे इथं. ड्रायव्हिंग लायसन्स असलं म्हणजे तुम्हाला इझिली कुठंही रेंटल स्कूटी अवेलेबल होईल आणि जो मजा गोवामध्ये रेंटल स्कूटीवर फिरायचा आहे ना, तो आय डोंट थिंक सो दुसरं कशावर येईल. खूप भारी वाटतं. आम्ही तर खूपच एन्जॉय केलं. म्हणजे एकदम लाँग ड्राईव्हसारखी फीलिंग आणि इथली हवा एन्जॉय करता येते. आपल्याला कुठलाही स्टॉप इझिली घेता येतो, थांबता येतं, व्ह्यू एन्जॉय करता येतो. सो स्कूटी हा खूपच बेस्ट ऑप्शन आहे. सो आपण जातो आहे मॉर्चिन बीचला. मॉर्चिन बीच हा खूप शांततावाला बीच आहे, जिथं खूप शांती असते, कारण इथं फक्त मोस्टली जास्त तर फॉरेन क्राऊड असतो. सो खूप कमी गर्दी असते, म्हणजे नच्या बरोबर गर्दी असते. खूप भारी वाटतं, शांतता एन्जॉय करता येते. आम्ही तर खूप भारी मजा केली इथं. खूप सारे व्हिडिओज फोटोज क्लिक केलेले आहे, जे मी लवकरच तुम्ही सगळ्यांसोबत शेअर करेल. सो ते तुम्हाला माझ्या पेजवर लवकरच बघायला भेटेल. मॉर्चिन बीचच्या बाहेर आल्यानंतर आम्ही ही खूप सुंदर हॉटेल आहे, खूप शांतता आहे इथं आणि इथं आम्ही एक्सप्लोअर केलं सी फूड. तुम्ही गोवा येता आणि सी फूड नाही खाल्लं म्हणजेच काय खाल्लं. सो त्याकरता आम्ही एक्सप्लोअर केलं सी फूड आणि खूप मस्त होतं, टेस्टी होतं. त्यानंतर आम्ही घेतला आमचा नेक्स्ट स्टॉप अंजुना बीचवर, कारण आम्हाला सनसेट एन्जॉय करायचा होता. सो त्याकरता आणि तो आम्ही इथे एन्जॉय केला. खूप भारी वाटलं, शांतता होती, मस्त वाटलं. सो अशा प्रकारे आपला आजचा दिवस पार पडला आतापर्यंत. इथून निघाल्यावर आम्ही गेलो थेट आपल्या रूमवर आणि आम्ही मस्त आराम केला, कारण आपल्याला रात्रीसुद्धा एन्जॉय करायचं आहे. सो स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट व्लॉग.